तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट आता मी सांगणार आहे। हा स्क्वेअर तुम्हाला दिसत असेल तर इथे अगोदर 1444 मध्ये स्लेव मार्केट भरायचं। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। फ्रेश झालो आम्ही, चहा घेतला, आराम केला, एकदम बरं वाटतं आता। कारण की जेव्हा आपण फिरतो ना तर एका ठिकाणी म्हणजे एका प्लेसला आपण व्हिजिट केल्यानंतर ना थोडंसं दमायला होतं। मग असं वाटतं परत आराम करून आपण संध्याकाळी ना आरामशीर निघूया, म्हणजे कसं ऊन पण कमी होतं आणि लहान मुलांसाठी तर ते बेस्टच आहे। आणि आपले वयाने मोठे असताना त्यांच्यासाठी पण बरं असतं, कारण की कंटिन्यू चालणं असतं ना हळूहळू, आणि ते हळूहळू चालणं पण 5-6 किलोमीटर होऊन जातं, ते कळत सुद्धा नाही। तर आता आम्ही जाणार आहोत लागोस सिटीला, आणि इथून 1 तासाच्या अंतरावर आहे। लगोवा सिटी वेगळी आणि लागोस सिटी ही वेगळी, आणि प्रत्येक प्लेस जी आहे इथली तर त्याचं थोडंफार वेगळे पण आहे। तर हे नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार। आणि जी लागोस सिटी आहे तर थोडी म्हणजे त्या ठिकाणी ना थोडी पोर्तुगालची हिस्ट्री आहे, तर हे मी तुम्हाला ते तसं दाखवणारच। आम्ही नेहमीसारखं तयार झालेलो आहोत। हा ड्रेस तर तुम्ही बघितलेला आहे। तर चला आता आम्ही निघतो। आता गाडीमध्ये जस्ट आम्ही ना AC लावलेली आहे, कारण की उन्हात गाडी होती ना तर खूप बसल्या बसल्या लगेचच असं गरम होतं, म्हणून 5-10 मिनटं आम्ही ना AC लावून देतो, म्हणजे मग कसं नॉर्मल वाटतं बसल्यावर। आता भरपूर जण बीचवरनं आलेले आहे, लोक सकाळी जातात 11-12च्या दरम्यान आणि संध्याकाळी 5-6 वाजता येतात। रिलॅक्स्ड आहे सगळे इथे। चला, गाडी आम्ही पार्क केली आणि आम्ही आता आहोत लागोस सिटीमध्ये। तुम्हाला सांगितलं मी मगाशी, आणि 1 तास लागला आपल्याला। ओल्ड सिटी सुद्धा म्हणतात इथे जेव्हा तुम्ही येतात ना। इथलं जे कल्चर आहे ते 2000 वर्षापेक्षाही जुनं आहे। तुम्हाला सर्वांना माहिती असेल, काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना नाही माहिती, पण युरोपमध्ये रोमन लोकांचं राज्य होतं, आणि पोर्तुगालमध्ये सुद्धा पोर्तुगीज लोक जरी राहत होते तरी पण रोमन लोकांचं राज्य होतं। आणि इथले जे घरं आहे ना खूप जुने आहे। इथली जी हिस्ट्री आहे ना सांगितल्याप्रमाणे 2000 वर्षापूर्वीची पूर्वीपेक्षाही जास्त आहे। हो, ही जी बिल्डिंग आहे ती 1866 ची आहे। हो, म्हणजे ऑलमोस्ट 150 वर्षापेक्षा जास्त आहे। आणि याला ओल्ड सिटी किंवा ओल्ड टाउन सुद्धा म्हणतात, कारण की खूप जुनी सिटी आहे ही। आता चला बघूया आपण। चला, काय म्हणतात? सनफ्लावर कॅफे। हे बघ, आणि ह्या पुढे कार्स अलाउड नाही आहे। हो, आम्ही गाडी ना ओपन पार्किंग मध्ये नाही लावलेली आहे। आपला जो पार्किंग एरिया आहे ना पार्किंग झोन मध्ये लावलेले आहे, कारण की काय होतं गाडी सेफ पण राहते आणि काही टेन्शन सुद्धा राहत नाही। चला, इथे मला भरपूर लोकल लोकांचे घरं दिसतात। आणि इथे मी रिक्षा सुद्धा बघितली, इथे टुकटूर म्हणतात त्याला। आणि मी बघितलं होतं, जर जो म्हणजे रिक्षावाला जो होतात ना तो टुकटूरवाला जो गाडी रिक्षा चालवतो तो चालवतो सुद्धा, इथली सिटी टूर सुद्धा देतो, आणि इथल्या हिस्ट्रीबद्दल सुद्धा माहिती देत होता। ते मी बघितलं, पण जी चालून आपण बघण्यामध्ये जी मजा आहे ना ती त्या रिक्षामध्ये नाही आहे। तर म्हणून आपण असं हळू जायचं, थांबू शकतो, बसू शकतो। हो, खूप ओल्ड आहे बाबू, याला ओल्ड सिटी म्हणतात ना। चल बरी, टुकटूर। तर आता आपण खाली जाऊ। इथे प्रत्येक ठिकाणी पेंटिंग्स केलेल्या आहेत। अजून एक पेंटिंग केलेले आहे, आणि मला असं वाटतं ते रेस्टॉरंट सुद्धा आहे बघा। इथे पण सुंदर पेंटिंग केलेले आहे, आणि हे पोर्तुगालमध्ये तुम्हाला आहे ना सगळीकडे म्हणजे कॉमन आहे, सगळीकडे हे बघायला मिळणार। आम्ही जेव्हा हे इथले पिक्चर्स बघितले ना तर आम्हाला खूप चांगलं वाटलं ॲक्च्युली। चला म्हटलं ही जी ओल्ड सिटी आहे ही पण आपल्याला कव्हर करता येईल आणि तुम्हाला सुद्धा दाखवता येईल। आणि इथले बघा हे जे रस्ते आहेत ना अशी इथे सुद्धा आहे ना त्यांनी अशी वेगळी डिझाईन केलेली आहे, म्हणजे असं एकदम कलरफुल दिसायला। आणि इथला हा जो स्ट्रीट आहे एकदम कलरफुल दिसत असेल तुम्हाला, आणि घराचे जे कलर आहे ते पण थोडे कलरफुल, आणि घराचं जे स्ट्रक्चर आहे ते पण वेगळं आहे। अगेन इथे जे स्टोर्स आहे, कॅफेज आहे, रेस्टॉरंट्स आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे, ऑप्शन्स भरपूर आहे जेवणाचे। चला आता आपण या स्ट्रीटमध्ये जाऊ, आणि हे जे हा जो एरिया आहे तुम्हाला सांगितलं जुना आहे खूप, तर बघायला पण चांगलं वाटतं, आणि इथलं जे स्ट्रक्चर आहे ते पण बघायला चांगलं वाटतं।
हा, हे आपण फोटोमध्ये बघितलं होतं. फोटोमध्ये बघितलं होतं आपण. आणि अजून एक पेंटिंग बघितली होती आपण. आणि सगळीकडे ॲक्च्युली लोकल स्टोर्स आहे इथे. आणि आपण जेवढं पण असं वाटतं ना, आपण जेवढे पण देश फिरतो ना, तिथले ना एखादी आठवण सोविनियर तर आपण घेत असतो, पण तिथल्या वस्तू पण आपण घेत असतो. किंवा एखादा ड्रेस झालं, किंवा सँडल झाली, किंवा बॅग झाली, तर ते आठवण पण राहते आणि आपण ती वस्तू तिथली वापरतो, हे पण चांगलं वाटतं. आणि मग इथे आलं ना तर इतकं भारी वाटतंय. 1 2 3 म्हणजे 5 बाजूला ना 5 रस्ते आहे ॲक्च्युली. पुढे जे आहे तिथे बीच आहे. आपण हा स्ट्रीट फिरू आणि मग बीच कडे पण जाऊ. आणि मला असं वाटतं इथे जेवणाची वेळ पण झालेली नसते, पण इतकी जास्त वेटिंग असते ना, ते लोक अगोदरच आहे ना म्हणजे बुकिंग करतात आणि बसतात. आणि इथे माहिती कसं टाईम लिमिट नाही आहे. तुम्ही 1 तास बसा, 2 तास बसा, साधं ड्रिंक जरी घेत असलं तरी पण 1 2 तास बसा, कोणी बोलत नाही, किती पण वेटिंग असो. इथे काही गडबड करत नाही. उठा, आता खूप लोक आलेली आहे, तुम्हाला उठावं लागणार असं नाही आहे. म्हणून लोक अगोदरच आहे ना बुकिंग करतात दुपारच्या वेळेस, कारण की त्यांना माहिती लेट जरी झालं, हळूहळू जेवण मागवलं तरी पण काय टेन्शन. बघा आत्ता संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत. ऑब्वियस आहे काही लोक लवकर डिनर करतात, पण बघा खूपच लवकर आहे. ते पण समरमध्ये ना ॲक्च्युली हे थोडं लवकर वाटतं, तरी पण गर्दी भरपूर आहे. आणि इथे सुद्धा एक इंडियन रेस्टॉरंट आहे कोहिनूर. त्याचा आपलं इंडियन मसाल्याचा असा लक्षात असा सुगंध आला लगेचच, नाही का? आहे ना. पाणी देतो, बॅगमधनं पाणी दाखवून दिलं. आणि हे छोट्या छोट्या बॉटल्स कॅरी केल्या ना तर एकदम जास्त वजन सुद्धा वाटत नाही. आणि फ्रीजमध्ये द्यायचं ठेवून, कारण की उन्हाळ्यामध्ये कसं मग थंड पाणी लागतंच आपल्याला. बेला तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट आता मी सांगणार आहे. हा स्क्वेअर तुम्हाला दिसत असेल तर इथे अगोदर 1444 मध्ये स्लेव मार्केट भरायचं. स्लेव मार्केट म्हणजे इथे गुलाम विकल्या जायचे. जशी बोली लागते एखाद्या वस्तूला, तसंच इथे गुलाम विकल्या जायचे आणि त्यांची बोली लागायची याच ठिकाणी. आणि म्हणजे युरोपमध्ये हे म्हणजे पहिल्यांदा इथे असं घडत होतं. आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या ठिकाणी होत असेल का नाही, पण पहिल्यांदा इथून स्टार्ट झालं ते. पण हे हा बाबू हा करू आपण, थांबा मी एवढी माहिती देते मग आपण करूया. तर हे जेव्हा मी बघितलं म्हणजे हिस्ट्रीबद्दल जाणून घेत होते ना, तर खरंच मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि गुलाम विकलं जायचं म्हणजे माहिती आहे तुम्हाला, कोणत्याही गोष्टीसाठी म्हणजे घरकामासाठी, क्लिनिंगसाठी, तर अशी बोली लागायची इथे. आणि इथे समोर समुद्र असल्यामुळे तर इथे सुनामी आणि भूकंपसुद्धा आला होता 200-250 वर्षापूर्वी. आणि हे सर्व उद्ध्वस्त झालं होतं. नंतर हळूहळू काय झालं, हे सगळं डेव्हलप झालं. नंतर लोकांनी इथे फिशिंगसुद्धा करायला सुरुवात केली होती. आणि हे पोर्तुगाल टुरिस्टसाठी तर फेमस आहेच, पण फिशिंगसाठी सुद्धा आता खूप फेमस आहे. इथे फॅक्टरीज आहे फिशिंगच्या. आणि हळूहळू डेव्हलप होत गेलं. पण 200-250 वर्षापूर्वी तुम्हाला माहिती आहे आपण जपानला सुद्धा गेलो होतो, तिथे अणुबॉम्ब टाकला होता आणि सगळं उद्ध्वस्त झालं होतं. त्याच्यानंतर कसं हळूहळू डेव्हलप झालं. 200 वर्षापूर्वी नव्हतं, हां ते खूप अगोदर होतं, रिडेव्हलप झालं. पण इथे 200-250 वर्षापूर्वी आहे ना भूकंप सुनामी आले. म्हणजे सुनामी आणि भूकंप आल्यामुळे तर हे सगळं काहीच नसेल. पण नंतर म्हणतात ना, जसं जसं हळूहळू सगळ्या गोष्टी काही लगेच होत नाही, हळूहळू सगळ्या गोष्टी होतात. आणि पोर्तुगाल आता फिशिंगसाठी सुद्धा खूप फेमस आहे आणि ट्रेडिंगसाठी सुद्धा खूप फेमस आहे. आणि आता टुरिस्टसाठी तर आहेच फेमस. समोरच समुद्र आहे, तुम्ही बघू शकता. आणि समोर चर्च आहे. आणि त्यामुळे हा जो स्क्वेअर दिसतोय ना तुम्हाला खूप फेमस आहे. आणि हा स्क्वेअर स्पेशली बघण्यासाठी लोक इथे येतात. आणि मला इंटरेस्टिंग वाटलं ते गुलाम विकले जायचे तेव्हा, हे चांगलं वाटतं. आणि चारी बाजूनी रस्ते आहे, शॉप्स आहे, ओपन रेस्टॉरंट आहे मस्त. आणि वारा चालू आहे त्यामुळे एकदम मस्त वाटते. चला आपण जाऊया पुढे. Step into the heart of Portugal's darkest trade, where fortunes were made and lives were stolen. In the mid-15th century, Lagos wasn't just a sun-soaked port, it was Europe's first slave market. Ships arrived from West Africa, carrying men, women and children forced into bondage. Here they were displayed and sold, with the market's profits fueling Portugal's age of discovery. For the people of Lagos, it was business brutally normalized. But for the enslaved, it was the start of unthinkable hardship. Today,
all that remains is a silent square and a haunting reminder. This picturesque town helped set the stage for the transatlantic slave trade. History isn't always beautiful, but it's vital we remember. जोरात जोरात अजून मध्ये 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 जोरात. गुड. मध्ये 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 जोरात. जोरात. परिबेला ही ऍक्टिव्हिटी करायची होती. जोरात मध्ये मध्ये राऊंड राऊंड कर. गुड. मध्ये जम्प कर मध्येच कर जम्प कर. कर ना बेला जम्प कर हां किती वेळा केली. गुड जोरात. गुड जोरात. आणि इथे जेव्हा येतो ना आपण तर इथे हँडक्राफ्ट शॉप भरपूर आहे आणि सोविनियर शॉप पण भरपूर आहे. म्हणजे जे इथल्या ज्या लोकल वस्तू फेमस वस्तू आहे किंवा हाताने बनवलेल्या ज्या वस्तू आहे त्या खूप फेमस आहे. तर हे बॉल्स बघा किती छान आहे डिझाईनचे एकदम मस्त. चल हो मी म्हणत होती ना तुम्हाला पेंटिंगबद्दल स्टार्टिंगला. तर बघा हे एक रेस्टॉरंट आहे आणि ह्या रेस्टॉरंटचे एका भिंतीला ना अशी ही पेंटिंग आहे आणि ही पेंटिंग खूप फेमस आहे. कारण की जेव्हा पण तुम्ही ही प्लेस जेव्हा सर्च करता ना तर हा स्ट्रीट तर दिसतो तुम्हाला पण हे पेंटिंग्स पण तुम्हाला दिसतात. किती सुंदर आहे बघा ना किती पेंटिंग सुंदर आहे. इथं उभं राहून फोटो काढते तू. करा बेला कोणता बर्ड डान्स आहे तुझा तर. नमस्ते. छान आहे स्ट्रीट पण ना. थोडं शॉपिंग स्ट्रीट पण आहे. हे सगळं लेदरचं आहे सगळं. चल परिबे. अजून एक हा एक स्क्वेअर आहे आणि म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी सुद्धा आहे. आणि अगेन तुम्ही जेव्हा पण असं टुरिस्ट प्लेसला असता तर तिथे खूप सारे रेस्टॉरंट आणि शॉप्स तर असतातच. तर भरपूर शॉप्स तर आहे इथे आणि रेस्टॉरंटमध्ये गर्दी आहे. आणि वस्तू आहे ना असं नाही का प्रत्येक शॉपमध्ये वेगवेगळ्या वस्तू असेल थोडाफार असेल पण मग सेमच वस्तू असतात. म्हणजे हँडक्राफ्टेड ज्या वस्तू आहे ना तर त्याच असतात मोस्टली. आणि इथे तुम्हाला माहिती आहे बीच आहे तर मग बीच स्विमिंग
परत एक स्विमिंग क्लासेस आणि मग बोटिंग करायची असेल तर त्या रिलेटेड सुद्धा वस्तू ना शॉप्समध्ये भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात. मला असं वाटतं थोडंसं बसू इथे आणि रिलॅक्स करू ना. आईस्क्रीम बघतोय आम्ही. हो बघते मी, बघून आले. हां हो तिथे. हो चल मग मी तिथे बघू. आईस्क्रीम घ्यायची ना, चल नंतर इथे येऊन बसू मग आपण. चल बाबू तिथे पुढे जाऊया. हे पॉप्सिकल पण यांचे बघ, वेगवेगळे पॉप्सिकल. आम्ही एका कॅफेमध्ये थांबलो आता. मनोजने घेतलेला आहे हा छान केक आणि कॅपेचिनो आणि आम्ही सर्वांनी घेतलेली आहे आईस्क्रीम. येस मम्मीने पण स्ट्रॉबेरी आणि मी मिल्कची घेतली, मिल्क फ्लेवरची. कुकी केक आहे. Amanhã será momento exaltante. Esperamos tanto tempo por isto. Finalmente vamos revê-los. Amanhã vamos na estrada sem saber. आईस्क्रीम खाऊन झाली. मनोजने पण कॉफी, त्यांची पेस्ट्री खाऊन झाली. चला मला ना कॉफी घ्यायची ॲक्च्युली इच्छा नव्हती कारण की चहा घेऊनच निघालो होतो ना त्यामुळे. हो चल इथे इथून चल इथून. तुम्ही वेगवेगळ्या ट्रिप्स बुक करू शकता. हो तिथं ऑलरेडी दिलेलं आहे. आणि त्याचे चार्जेस पण म्हणजे कळतात इथे आल्यानंतर ॲक्च्युली इन्फॉर्मेशन म्हणजे कोणती चांगली राहील काय. आणि आता आम्ही जिथे आईस्क्रीम खात होतो ना तर त्या कॅफेमध्ये महात्मा गांधीजींचा सुद्धा फोटो तिथे होता. भरपूर ठिकाणी बघितलं आपण. रस्ता क्रॉस करतोय आता आम्ही. आपण आता टाउन फिरलो. आपण आता त्या साईडला जाऊया आणि जी कोस्टल साईड आहे किंवा बीच एरिया जो आहे तो फिरू. इथे पण भरपूर शॉप दिसत आहेत. हो पण ऍक्च्युली सारखे दिसतात ना ते शॉप्स आहेत. पण हे इथे एक चांगलं वाटलं, एक चांगली गोष्ट दिसली का इथे समुद्राच्या किनाऱ्यालाच भरपूर शॉप्स आहे. आणि ते शॉप्स म्हणजे असे नॉर्मल नाही, थोडंसं असं हट टाईप बनवलेले आहे त्यांनी. आणि मग आपण तेही फिरू आणि थोड्या वेळास मग बीचच्या इथे बसू. हो संध्याकाळी. चलो ग्रीन सिग्नल झालेला आहे, पटकन क्रॉस करूया. चला चला लवकर. ओके चला. इथे ऍक्च्युली ना खूप जास्त बोट्स बघायला मिळाले ना इथे समोर. इथे बोट्स आहेत. तिकडे पुढे जे आहेत तिथे यॉट्स आहेत. पुढे पण तिकडे जे आहेत ना यॉट्स आहेत. प्रायव्हेट यॉट्स असतात किंवा मग तुम्ही ट्रिपसाठी पण घेऊन जाऊ शकतात. आणि हा जो पूर्ण स्ट्रीट आहे तिथे आजूबाजूला पूर्ण शॉप्स आहेत. हो हे भारी वाटतं बघा. हे ट्रीज पण एकदम पाम ट्रीज पण खूप सुंदर दिसत आहेत आणि आजूबाजूला त्याचे शॉप्स आहेत. तर मग आपण ह्या स्ट्रीट फिरूया. हा चल परिवेला. पाणी बघा मस्त आहे. हा बाबू इथे टेम्परेचर जरी हाय असेल ना पण जशी संध्याकाळ होते थोडं विंडी असतं आणि कोल्ड ब्रीज असते. तर तुमच्यासोबत थोडे एजेड असतील कोणी तर मग मी म्हणेन की तुम्ही बेटर की एखादं जॅकेट वगैरे कॅरी करा. हो थंडी वाजते आता. जॅकेट जरी असेल तरी बरं असेल. हे बघा इथे हे सगळे शॉप्स आहेत. हे बघा इथे कपडे वगैरे भरपूर आहेत. जर्सीज पण आहेत. जर्सीज आता जसं मी तुम्हाला सांगितलं काही अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सिटी जी आहे पूर्णपणे सेफ आहे. सेफ आहे खूप सेफ आहे. चोरी वगैरे पण लोक पण नेचरने चांगले आहे, हेल्पफुल आहे ॲक्च्युली. आणि महत्त्वाचं पोर्तुगालमध्ये ॲक्च्युली सगळे लोक इंग्लिशमध्ये पण बोलतात. आणि आपण हे जे शॉप्स तुम्हाला माहिती आहे आपण अल्बुफेरिया शॉपिंग स्ट्रीटच्या इथे गेलो होतो तिथे कसं असा स्ट्रीट होता पण इथे कसं आहे समुद्राच्या कडेलाच आहे ना हे सारे शॉप्स आहे त्यामुळे हा स्ट्रीट फिरायला चांगला वाटतो.
musica per salire. हो पावणे 9 वाजले का? हो 7:45 झाले 7:45. ते माझा 1 तास हां हां लक्झमबर्गचा टाइम आहे. हो लक्झमबर्गचा टाइम 1 तास पुढे आहे. Tomorrow? No. Parva? No. समोर झिरकॉन शॉप आहे. ते इतकं भारी दिसतंय समोर. जे बोट आहे ते कोणतं आहे बेला? पायरेट शिप आहे ते. पोर्तुगीज पायरेट शिप असं तर हे सांगितलं. आणि पोर्तुगालचा फ्लॅग पण आहे तिथे. इथे भरपूर ठिकाणी बोट राईड्सचे ना असे छोटे छोटे ना स्टॉल्स आहे आणि ते काही लोक बुकिंग सुद्धा करतात. मे बी त्यांना उद्या सकाळी करायची असेल टायमिंग वगैरे, किती लोक आहे, कोणत्या टाईपची त्यांना राईड करायची आहे, क्रूज राईड करायची आहे का, छोटी करायची आहे की का, किंवा त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे त्या आहे. कारण की आम्ही जेव्हा अशा वेगवेगळ्या बोट राईड वगैरे करायचो ना तसं बुकिंग वगैरे नव्हतं करत. डायरेक्ट तिथे असं डायरेक्ट तिकीट बाय करायचो ना. असं बुकिंग वगैरे आपण केलेलं नाही आहे. आठवते का आपण केलं आहे का असं? नाही. एक छोटा ब्रिज आहे. आपण तो क्रॉस करू त्या साईडला बघू काय आहे. हो चांगला वाटतं तो ब्रिज क्रॉस करायला समोर. इथेच येत आहे. With my man. आहे माझ्याकडे ते बघ किती परी दे. आहे माझ्याकडे बघ. हे घे परी. हे घे तू घे. बेला हे घे. बेला देता ना. चला चल चल. आम्ही आता ब्रिज क्रॉस करत आहोत. चांगलं वाटतं दोन्ही साईडला पाणी आणि मधून एकदम मधोमध ब्रिज. मरीना ते लागोस. आणि इथे सर्व यॉट्स आहेत जे आहेत. इथे बोट पण आहे आणि यॉट्स पण आहे. तर पुढून एंट्रन्स आहे. मे बी इथेच बुकिंग होत असेल ना नंतर. इथे काय असेल बुकिंग झाल्यानंतर मग राईड वगैरे. आणि फॅमिलीसाठी लोकांना असं प्रायव्हेट पाहिजे तर मग असे छोटे छोटे बोट्स घेऊ शकता. आम्ही जसं मालताला प्रायव्हेट बोट घेतली होती. आम्ही 4 जण होतो आणि तो एक्सपिरियन्स पण खूप चांगला होता. ॲक्च्युली मालताचा खूप 1 तासाची होती ती. आणि तुम्हाला दाखवलं तर दगडांपासून आहे ना तो हत्तीचा शेप असा दिसत होता ब्लू लगूनला. आणि मालताला ब्लू लगूनच खूप जास्त फेमस आहे. सर्वजण म्हणतात जर मालताला जायचं असेल तर ब्लू लगूनला गेलंच पाहिजे. म्हणजे तिथे जर गेलं नाही तर वर्थ नाही आहे असं म्हणतात. मग आम्हाला ते करायचं होतं मग ते पण केलं होतं आम्ही. हो समोर मरीना दे लागोस आहे जिथे भरपूर रेस्टॉरंट्स आहेत आणि काही शॉप सुद्धा आहेत. Ansioso por lá chegar, desfrutar de instante com os meus mais velhos e saborear finalmente o verão. Quando sentes que a vida está em suspenso, que a esperança se esconde muitas vezes na escuridão, mas que tudo isso faz sentido, pois desenhou teu futuro.
quase a chegar, o céu escureceu, a notícia caiu e destruiu-nos a todos. Nem 30 minutos para perceber que nunca mais os voltarias a ver. Agora estou aqui, sozinho entre todos, enquanto eu também preciso que venham em meu auxílio. Não entendes porquê?